नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला साधी सोपी पण चवीला अप्रतिम लागणारी अशी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। इथे कढईत मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी साधारण 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत आणि आता त्या परतून घेत आहे। लसूण छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 लाल सुकी मिरची आणि हिरवी मिरची घातलेली आहे, ती परतून घेतल्यानंतर आता याच्यात 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे, तो सुद्धा आता मी 1-2 मिनिटं परतून घेत आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि हिंग घातलेला आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी 1 वाटी मूग डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती, तर ही मूग डाळ आता मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे सुद्धा छान परतून घेत आहे। मूग डाळ 1-2 मिनिटं मी परतून घेतलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घेतलंय। इथे मी पाव किलो हरभऱ्याचा पाला घेतलेला आहे, तो 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी हरभऱ्याचा हा पाला घातलेला आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेत आहे। हरभऱ्याचा पाला घालून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला साधारण 2 ते 3 मिनिटं मी एक मंद आचेवर मोठी वाफ आणून दिलेली आहे आणि सर्वात शेवटी आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे, तर आता मी गॅस बंद करून घेत आहे। मस्त झटपट होणारी, चवीला अप्रतिम लागणारी अशी ही हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।